दरम्यान उस्मानाबादच्या शोरूम बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। डिस्काउंट मानसिकतेचं इतकं सुंदर सुरेख उदाहरण माझ्या पूर्ण पत्रकारितेच्या करिअरमध्ये मी बघितलं नाही 20 वर्षात। एक शोरूम तर तुम्ही बघितलं, आता हे दुसरं होंडाचं शोरूम आहे बघा, बघा गर्दी। ऍक्टिवा किंवा ड्युएटची काय किंमत आहे? ऍक्टिव्हा आणि ड्युएटची काय किंमत आहे? काय किंमत आहे ते सांगा, मी विचारायला चौकशी करण्यासाठी। आहे की नाही भारी? पैसे आणले का? नाही म्हणजे किंमत विचारायची, आज बुकिंग करायची मला। आज बुकिंग करायची? आजच का करायची? आज ही आहे ना, डिस्काउंट आहे। अहो साहेब, पण साहेब आज जे तुम्ही म्हणताय रेट, ती गाडी देत नाही, त्याने बुकिंग घेत नाहीत। काय करायचं? आज मोप जर त्याने 50% लॉस बी जर म्हणले तर आहे का गाडी 50% लॉस करून? नाही। का आले गमजाओ गाडी घ्यायला बघू पैसे पैसे आहेत की बघू काढू ना पैसे। द्या। गाडी तुम्ही देत असला, आम्ही देत असलो तर देऊ। मला खूप खूप आश्चर्य वाटलं की जशा नोटाच्या रांगेमध्ये लोक होती ना, अहो कसली गर्दी आहे ही। तुम्ही जरा कॅमेरामन जरा फिरवा बरं जरा कॅमेरा, हो का बघा, रांगाच रांगा, इथे 3-3.5 हजार लोकांच्या रांगा होत्या। गाडी घ्यायची ड्रीम युगा ड्रीम युगा ड्रीम युगा, आज किती डिस्काउंट तुझ्यावर? त्याच्यावर इथं 7,000 आहे, ह्याच्यावर सांगितलं 14,000 आहे। टीव्हीवर 14 सांगितलं, इथे 7,000 कशाला आले? गाडी घ्यायसाठी आला होता। कोणती गाडी घ्यायची? शाईन गाडी घ्यायची होती। डिस्काउंट किती आहे? तिला टीव्हीवर सांगितलं का 21,000 रुपये, 18,000 रुपये। आज ते म्हणतात की 7,000च आहे आणि ती गाडी शिल्लक नाही म्हणतात आमच्याकडे। 3 महिने झाले पासिंग नाही। मला का टाकलेला? 3 महिने झाले पासिंग नाही अजून। गाडी सगळ्याच्या पासिंग होतील, फक्त सगळ्यांनी शांतता पाळावी। हे बघा, याने काय सांगितलं, स्थिती अशी आहे की ते शोरूम जे आहे ना, शोरूम अक्षरशः बंद करावं लागले लोकांना। हे बघा, शोरूमला सारखा पलीकडे शोरूम आतमधून त्यांनी बंद करून घेतलं। डिस्काउंट मानसिकता खूप छान ते मी म्हणाल्यासारखं असं चित्र महाराष्ट्रात होईल कधी, कुठला तरी एखाद्या सरकारी निर्णयामुळे, कोर्टाच्या निर्णयामुळे कधी कल्पना झाली नव्हती। कॅमेरामन निलेश शेवाळेचा मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।